ओके, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण परिमेय आणि अपरिमेय संख्या याच्या विषयी अधिक उदाहरण पाहणार आहोत. पहा, आता याच्यापूर्वी तुम्हाला मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या म्हणजे काय हे झालेलं आहे. त्यानंतर शून्य ही संख्या वाढवल्यानंतर पूर्ण संख्या म्हणजे काय, त्यानंतर आपण पूर्णांक संख्या म्हणजे काय. आता पूर्णांक संख्यांचा जो संच आहे त्याला आपण आय म्हणतो. आणि या पूर्णांक संख्यामध्ये कोणकोणत्या संख्या पाहिलेल्या होत्या, तर डॉट 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 -3 -2 -1 0 1 2 डॉट 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 अशा असंख्य पूर्णांक संख्या आपण पाहिलेल्या होत्या. आणि या पूर्णांक संख्यांनाच आपण काय म्हणतो इंग्रजीमध्ये, इंटिजर्स म्हणतो. म्हणजे 1 आणि 2 च्या दरम्यान, समजा 1 ही पूर्णांक संख्या आहे, 2 ही पूर्णांक संख्या आहे. आता या दोघांच्या दरम्यान समजा 1.5 आहे, ही पूर्णांक संख्या असेल का? नाही. नाही. किंवा 1 आणि 2 च्या दरम्यान 1.5 म्हणजेच 3/2 असं आपण लिहितो. ती सुद्धा पूर्णांक संख्या नाही. अशा असंख्य पूर्णांक संख्या असतात, असंख्य. मग आता आपल्याला आज पाहायचं आहे परिमेय संख्या पाहायचा आहे. काय पाहायचं आहे? परिमेय संख्या, की ज्याला आपण इंग्रजीमध्ये रॅशनल नंबर असं म्हणतो. काय म्हणतो? रॅशनल नंबर. ही संख्या आहे आणि क्यू ही पूर्णांक संख्या आहे. आणि ह्याचा अर्थ काय रे? पी बिलॉंग्स टू आय याचा अर्थ माहिती आहे? याचा पी हा क्यू चा घटक आहे. संख्या पाहिजे. हा, याचा अर्थ पी बिलॉंग्स टू आय म्हणजे पी हा आय चा घटक आहे, म्हणजे पी ही पूर्णांक संख्या आहे. देन क्यू बिलॉंग्स टू आय, दॅट मीन्स क्यू हा सुद्धा आय चा घटक आहे. क्यू ही सुद्धा पूर्णांक संख्या आहे. बट क्यू इज नॉन झिरो इंटिजर, परंतु क्यू संख्या असेल तर पी आणि क्यू या गुणोत्तराला काय म्हणतात, तर परिमेय संख्या. पी अपॉन क्यू, दिस नंबर इज नोन एज रॅशनल नंबर. आता ही डेफिनेशन झालेली असेल मला वाटते, झाली ना? अंशातील हो संख्या पूर्णांक असेल, छेदातील संख्या पूर्णांक असेल, छेद नॉन झिरो असेल, तर अशा प्रकारचा जो रेशिओ आहे त्या रेशिओला किंवा अशा प्रकारच्या फ्रॅक्शनला आपण रॅशनल नंबर असं म्हणतो. आता याचं काही उदाहरण आपण पाहूया. समजा तुम्हाला दिलं -4/7, इज इट रॅशनल नंबर? ही परिमेय संख्या आहे का? हो सर. हो सर. संख्या लिहिली तर पी ची किंमत -4 येते आणि -4 इज इंटिजर, पूर्णांक संख्या आहे. क्यू ची किंमत 7 येते आणि 7 ही सुद्धा पूर्णांक संख्या आणि 7 इज नॉन झिरो, hence it is also a rational number. तर परिमेय संख्या आहे. म्हणजे एखादा अपूर्णांक परिमेय आहे की अपरिमेय आहे हे ओळखण्यासाठी अंशातील संख्या पूर्णांक आहे का पहा, छेदातील संख्या पूर्णांक आहे का पहा, छेद शून्य नाही हे पण पहा, आणि छेद शून्य नसणाऱ्या अंशातील पूर्णांक आणि छेदातील पूर्णांक संख्यांच्या अपूर्णांकाने तयार होणारी जी संख्या आहे त्याला आपण काय म्हणतो, तर परिमेय संख्या असं म्हणतो.
आता उदाहरणार्थ तुम्हाला दिलं 0/6. इज इट रॅशनल नंबर? This number is in the form of P upon Q. Here आहे सर. P is 0 and Q is 0. I is the set in which there are dot 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 -2 -1 0 1 2 dot dot dot. These are all infinite numbers. आता मला सांगा 0 आहे का? आहे. आहे. संख्या आहे का? इथं 2च्या पुढे डॉट डॉट आहे म्हणजे 2च्या पुढे 3 संख्येसाठी आहे. म्हणजे and Q is non-zero म्हणजे नाही. P is integer, Q is non-zero integer. Hence P upon Q rational number. म्हणजे हे काय आहे? तर परिमेय संख्या आहे. पण तुम्हाला असं समजा दिलेलं आहे 7/0. Is सर it नाहीये rational? परिमेय संख्या. नाही सर ही परिमेय संख्या. नाही सर. परिमेय संख्या. 7 belongs to 5. 0 belongs to us. But value of Q is 0. When we write this fraction in P upon Q form, Q is 0. आपलं Q नॉन झिरो असावा लागतो तर तो फ्रॅक्शन जो आहे तो रॅशनल होतो. इट इज नॉट रॅशनल. नॉट रॅशनल मीन्स इरेशनल. इरेशनलला मराठीत काय म्हणतो आपण रे? अपरिमेय संख्या. बरोबर. अपरिमेय संख्या म्हणजे जी संख्या परिमेय नाही त्या संख्येला काय म्हणतात? अपरिमेय संख्या अशी. आता उदाहरणार्थ 1 वर्ग आहे, 4 वर्ग आहे, 9 वर्ग आहे, 16, 5 वर्ग 25, 6 वर्ग 36, 7 वर्ग 49, 8 वर्ग 64, 9 वर्ग 81, 10 वर्ग 100. या सगळ्यांची तुम्ही वर्गमूळ काढली. आता या संख्या परिमेय आहेत का अपरिमेय? परिमेय. परिमेय. परिमेय संख्या असतात कारण 1चं वर्गमूळ 1, 4चं वर्गमूळ 2, 9चं वर्गमूळ 3, 6चं वर्गमूळ किती? 4, 25चं वर्गमूळ 5, कितीचं वर्गमूळ 6, 7, 64, 9, 10. वर्गमूळ काढल्यानंतर येणाऱ्या संख्या पूर्णांक संख्या आहेत आणि सर्व पूर्णांक संख्या या परिमेय संख्या असतात. Each integer is an rational number. Each integer is rational number. मात्र पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्या आपण बघूया. उदाहरणार्थ 2, 3, 5, 7, 8, 10 आणि याचं वर्गमूळ आपण काढूया. सांगा रॅशनल का इरॅशनल? अपरिमेय संख्या. या सर्व आहेत अपरिमेय संख्या. म्हणजेच पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्येची वर्गमूळ काय असतात? अपरिमेय संख्या. पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्येचं वर्गमूळ काय असतं? अपरिमेय संख्या. तुम्हाला अशी एखादी संख्या दिली वर्गमुळात 2/3
ही संख्या परिमेय आहे की अपरिमेय आहे? अपरिमेय. अपरिमेय. ही संख्या काय आहे? अपरिमेय. कारण ही वर्गमुळात 2/3 ही संख्या p छेद q या स्वरूपामध्ये लिहिली तर p ची किंमत वर्गमुळात 2 होते. आणि आपण जो पूर्णांक संख्येचा संच पाहिलेला आहे ....-2 -1 0 1 2 ... ह्याच्यामध्ये वर्गमुळात 2 असते. अरे मीठ होत जा सर्वांनी. काही जण कायम अनम्यूट असतात. कोण अनम्यूट आहे आता? करण, दुसरं कोण आहे अजून? आता वर्गमुळात 2 ची जर अंदाजी किंमत काढली तर 1.4 अशी असते बघा. म्हणजे 1 आणि 2 या पूर्णांक संख्या आहेत आणि 1 आणि 2 च्या दरम्यानची 1.4 ही कधीही पूर्णांक संख्या नसते. त्यामुळे इथं अंशातील संख्या पूर्णांक नाही. म्हणजे -2 does not belongs to I. 3 belongs to I and 3 is non-zero. म्हणजे अंशातील संख्या पूर्णांक असायला पाहिजे, ती पूर्णांक नाही. त्यामुळं अंशातील आणि छेदातील संख्येनं तयार होणारा जो अपूर्णांक आहे तो अपरिमेय आहे. संख्या परिमेय असण्यासाठी अंशातील संख्या पूर्णांक पाहिजे आणि छेदातील संख्या सुद्धा पूर्णांक पाहिजे आणि छेद हा 0 असायला नको. तर त्या संख्येला काय म्हणतात? परिमेय संख्या असे म्हणतात. आता पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्येची वर्गमूळ परिमेय असतात पाहिलं. आणि एक पाय किंमत आहे बघा, पाय. आता पाय ची अंदाजी किंमत आपण 22/7 अशी घेतो किंवा काही दशांश पूर्णांकामध्ये 3.14 अशी घेतात. आता तसं व्याख्येनुसार जर पाहिलं का नाही तर 22 हा पूर्णांक आहे, 7 हा सुद्धा पूर्णांक आहे, 7 इज नॉन झिरो इंटिजर. मग व्याख्येनुसार जर पाहिलं तर तिन्ही अटींची पूर्तता होते. म्हणजे पाय ही परिमेय संख्या आपल्याला असल्यासारखी वाटते, परंतु पाय ही अपरिमेय संख्या आहे. कारण 22/7 ही पायची अंदाजी किंमत आहे. जरी व्याख्येनुसार पायची किंमत परिमेय संख्या वाटत असली तरी सुद्धा पायची 22/7 ही अंदाजी किंमत आहे. त्यामुळे पाय ही अपरिमेय संख्या, एवढं फक्त लक्षात ठेवा. पाय इज इरेशनल नंबर. पाय ही कशी संख्या आहे? संख्या आहे. आता या परिमेय संख्येमध्ये पुन्हा धन परिमेय संख्या आणि पुन्हा काय आहे? पॉझिटिव्ह रेशनल नंबर अँड निगेटिव्ह रेशनल नंबर. आता जर तुम्ही संख्या रेषा काढली पाशी तर हे तर 0 हा अरुंद बिंदूचा निर्देशक आहे आणि या संख्या रेषेवर जो 0 ही संख्या आहे त्याच्या डाव्या बाजूला समजा इथं 1 आहे, इथं 2 आहे किंवा 0 आणि 1 च्या दरम्यान अनेक परिमेय संख्या असणार आहेत. समजा इथं मध्येच 1/2 असेल, इथं मध्येच 3/2 असेल. ह्या ज्या सर्व संख्या आहेत 0च्या डाव्या बाजूला संख्या रेषेवरच्या, त्या सर्व धन परिमेय संख्या असतात. आणि संख्या रेषेवरील डाव्या बाजूची संख्या ही नेहमी उजव्या बाजूच्या संख्येपेक्षा कशी असते? लहान असते. नाही, ह्या बाजूला माझं सांगताना मिस झालं.
डाव्या बाजूच्या संख्या कशा असतात रे? ऋण म्हणजे एक छेद दोन, ऋण एक, निगेटिव्ह. 3/2, ऋण 2. मग ह्या डाव्या बाजूला ज्या संख्या आहेत काय आहेत? ऋण परिमेय संख्या आहेत. काय आहेत? ऋण ऋण परिमेय. निगेटिव्ह. आणि डाव्या बाजूची संख्या ही उजव्या बाजूच्या संख्येपेक्षा काय असते नेहमी? लहान. लहान. म्हणजे मुलांच्या वजा 3/2 आणि 0 त्याच्यात लहान कोण आणि मोठं कोण? वजा 3/2 लहान व 0 मोठं. बरोबर. लहान असते डाव्या बाजूची परिमेय संख्या ही नेहमी उजव्या बाजूच्या परिमेय संख्येपेक्षा ते लहान असते. आणि हे काय 1 घेतलंय तर 2 घेतलं. समजा दोघांच्या दरम्यान 0.7 आहे. त्या दोघांच्या दरम्यान 0.4 आहे. आता उजव्या बाजूच्या ज्या संख्या आहेत शून्याच्या संख्या रेषेवरील त्यांना आपण धनपरिमेय संख्या असं म्हणतो. आता 0.7 ही धनपरिमेय संख्या आहे. 1.4 ही सुद्धा धनपरिमेय संख्या आहे. मग 0 आणि 1.4 याच्यामध्ये मोठं कोण असणार? 1.4. म्हणून 1.4 हे शून्यापेक्षा उजव्या बाजूला आहे. आणि उजव्या बाजूच्या संख्या ह्या नेहमी डाव्या बाजूच्या संख्येपेक्षा काय असतात? मोठ्या असतात. किंवा संख्या ही नेहमी शून्यापेक्षा काय असते? मोठी असते. मोठी. तुम्हाला धनपरिमेय संख्या आणि ऋणपरिमेय संख्या ओळखता येतात. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल 0 ही धनपरिमेय संख्या आहे की ऋणपरिमेय संख्या आहे? धनपरिमेय. शून्य हे नाही आणि पण नाहीये. ही धनपरिमेय संख्या ही नाही आणि ऋणपरिमेय संख्या सुद्धा नाही. नाही. याच्यामध्ये एखादा खंडित दशांश अपूर्णांक आहे. काय आहे? खंडित दशांश अपूर्णांक. आता उदाहरणार्थ बघा, तुम्हाला असं दिलं 105 भागिले आता 105 पूर्णांक संख्या आहे. 100 सुद्धा पूर्णांक संख्या आहे. नाही. म्हणून या अपूर्णांकाला आपण परिमेय संख्या असं म्हणतो. आता 105 ला 100 ने भागल्यानंतर 2 दशांशांची आपण डावीकडे येणार. म्हणजे याचा दशांश अपूर्णांक होणार 1.05. आता या ठिकाणी भागाकार क्रिया थांबलेली आहे. म्हणून याला आपण खंडित असं म्हणतो. काय म्हणतो? खंडित असं. ज्यावेळेस शून्य येते त्यावेळेस भागाकार क्रिया संपलेली असते आणि बाकी शून्य आल्यानंतर त्या पूर्णांकाला त्या भागाकाराला किंवा त्या परिमेय संख्येला आपण खंडित दशांश अपूर्णांक असं म्हणतो. तर याचं अखंडित दशांश अपूर्णांकात रूपांतर करता येईल का? जे अंक आहेत त्यानंतर आपण देऊ शकतो. देअर इज नो चेंज इन द गिव्हन व्हॅल्यू. म्हणजे कितीही झिरो दिलं तर मूळ संख्येमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. म्हणजे या ठिकाणी 0 हा अंक पुन्हा येतोय. म्हणजे 0च्या डोक्यावर आपण आवर्ती चिन्ह देऊ शकतो. रिकरिंग सिम्बॉल आणि पुढे आहे म्हणजे अखंड आहे. अखंडला आपण इंग्रजीमध्ये नॉन टर्मिनेटिव्ह म्हणतो. अखंडितला काय म्हणतो? नॉन आणि एखादा अंक पुन्हा येत असेल तर त्याला रिकरिंग असं म्हणतात. काय म्हणतात? रिकरिंग. रिकरिंग. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. म्हणजे या ठिकाणी 0 हा अंक पुन्हा येतोय म्हणून ह्याला आपण रिकरिंग म्हटलं आणि पुढे डॉट डॉट लिहिलंय म्हणून ह्याला अखंडित म्हटलं. म्हणजे एखादा खंडित दशांश अपूर्णांक आहे
टर्मिनेटिंग डेसिमल फ्रॅक्शन आहे, त्याचं नॉन टर्मिनेटिंग रिकटिंग डेसिमल फ्रॅक्शन मध्ये आपल्याला कन्व्हर्शन करता येतं. आता मगाशी सांगितलं तुम्हाला ज्या संख्येचं दशांश रूप अखंड आणि आवर्ती असतं त्या संख्येला आपण परिमेय संख्या असं म्हणतो. आता उदाहरण कसं आलं 1.27 पुन्हा 27 पुन्हा 27 पुन्हा 27 आणि पुढे डॉट 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 आहे. तर दशांश चिन्हानंतर बघा इथं 27 आहे, पुन्हा 27 डबल आला, पुन्हा ट्रिपल आला, पुन्हा चौथ्यांदा आला. म्हणजे ही जी 2 अंकी संख्या आहे ती पुन्हा येत राहते. म्हणून 27च्या डोक्यावर आपण आवर्ती चिन्ह लिहिलं. आणि ही भागाकार क्रिया थांबलेली नाही, म्हणजे बाकी शून्य येत नाही. म्हणजे ह्याला काय म्हणायचं, काय म्हणायचं, अपूर्णांकाचे रूप कसं आहे, अखंड आहे खंड पण आवर्ती आहे. काय आहे, आवर्ती आहे. आवर्ती संख्येचं दशांश रूप अखंड असतं आणि आवर्ती असतं. त्याला आपण काय म्हणू शकतो, परिमेय परिमेय संख्या. परिमेय संख्या. 1.5 आहे. आता इथं 15ची आपण 10 घेतली, समजा 15ला आपण 10 भागलं तर 10 5 राहिलं. आता दशांश देऊन वरचा 0 घेतला आणि 10 5 50 आणि 50 वजा 50 0, म्हणजे 15 आणि 10 यांचा भागाकार एकूण किती आला, 5. म्हणजे याचं जे दशांश रूप आहे ते खंडित आहे. म्हणून ही संख्या काय आहे, तर परिमेय संख्या आहे. ही संख्या अखंडित असते पण आवर्ती असते, त्या संख्येला आपण परिमेय संख्या म्हणतो. आणि ज्या संख्येचं दशांश अपूर्णांकातील रूप अखंड असतं पण आवर्ती नसतं त्याला आपण अपरिमेय संख्या असं म्हणतो. आता उदाहरण बघा 1.4 1 3 7 8 9 4 3 5 डॉट डॉट. कसं आहे, दशांश अपूर्णांक आहे. पुढे आहे का, म्हणजे अनावर्ती सगळ्या दशांश नंतरचा एखादा अंक किंवा काही अंकाचा मिळून तयार होणारा गट पुन्हा येताना दिसतोय का रे, नाही. आहे परंतु आवर्ती नाही. आवर्ती नाही म्हणजे कसं आहे, अनावर्ती आहे. प्रकारची संख्येला काय म्हणायचं, अपरिमेय. आता इथे प्रश्न कसा येतो माहितीये का, आता 2 ही परिमेय संख्या आहे, 2 ही काय आहे, परिमेय. वर्गमुळात 2 ही काय आहे, अपरिमेय संख्या. आणि 2 असेल किंवा वर्गमुळात 2 असेल, या सर्व काय आहे, वास्तव संख्या. प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव असते आणि प्रत्येक अपरिमेय संख्या ही वास्तव असते. सत्य सत्तेसाठी विधान विचारलं जातं, प्रत्येक परिमेय संख्या वास्तव असते सत्य, प्रत्येक अपरिमेय संख्या वास्तव असते सत्य. पण उलट दिलं, प्रत्येक वास्तव संख्या परिमेय असते, चूक चूक. चूक प्रत्येक वास्तव संख्या परिमेय असते, चूक म्हणजे वास्तव शब्द अगोदर आला तर चुकीचं असतं. वास्तव संख्या हा शब्द जर अगोदर आला तर ते विधान कसं असतं, चुकीचं असतं. चुकीचं. हे पण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता मला सांगा मग, वजा 2/3 परिमेय आहे का अपरिमेय आहे की वास्तव आहे? परिमेय संख्या आणि वास्तव. परिमेय.
परिमेय आणि वास्तव. परिमेय आणि वास्तव. ही परिमेय आहे परिमेय आणि वास्तव. परिमेय आणि वास्तव. अपरिमेय अपरिमेय आणि वास्तव. अपरिमेय वास्तव. परिमेय आणि वास्तव. अपरिमेय वास्तव. आपण नमुना उदाहरण पाहूया. पुढील पैकी परिमेय संख्यांचा अचूक पर्याय निवडा. आता पहिल्या प्रश्नामध्ये ज्या 4 संख्या आहेत त्यातली परिमेय संख्या कोणती आहे? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. 2 पॉइंट काय? 3, 4, 5. 345 डोक्यावर आवर्ती चिन्ह आहे. म्हणजे या ठिकाणी आवर्ती चिन्ह आहे. म्हणजे याचा अर्थ 2.345, 345, 345, 345 हे असं कायम येत राहणार आहे. म्हणजे या संख्येचं दशांश रूप अखंड आहे आणि आवर्ती सुद्धा आहे. म्हणून या स्वरूपातील संख्येला आपण परिमेय संख्या असं म्हणतो. आता या सुरुवातीच्या बघा 7 ही पूर्ण वर्ग नसणारी संख्या आहे आणि पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्येची वर्गमूळ अपरिमेय संख्या असतात. 27 ही सुद्धा वर्ग संख्या नाही. पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्येची वर्गमूळ अपरिमेय संख्या आहेत. म्हणजे पहिली आणि तिसरी अपरिमेय आली आणि या संख्येचं दशांश रूप अखंड आहे पण आवर्ती नाही. एखादा अंक किंवा काही ठराविक अंकांचा गट पण पुन्हा येताना दिसतोय का इथं कुठं? नाही. त्यामुळे हे सुद्धा अपरिमेय आहे. त्यामुळे एकमेव चौथ्या पर्यायातील संख्या ही काय आहे तर परिमेय आहे. कारण या संख्येचं दशांश रूप अखंड पण आहे आणि आवर्ती सुद्धा आहे. म्हणून या स्वरूपातील परिमेय संख्या असं म्हणतो. आता दुसरा प्रश्न, परिमेय संख्या ओळखा. आता साधारणतः ज्याच्या डोक्यावर आवर्ती चिन्ह असतं का नाही ती परिमेय संख्या असते. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये दुसरा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये 5च्या डोक्यावर आवर्ती चिन्ह आहे. म्हणजे ही परिमेय संख्या आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटणार हे सुद्धा आहे सर, पण हे वर्गमुळात 25 नाही तर 2.5 आहे. दशांश चिन्ह तुम्हाला दिसत नाही. जर नुसतं वर्गमुळात 25 असतं तर ती परिमेय संख्या आली असती. इथं वर्गमूळ चिन्हात 2.5 आहे त्यामुळे ही अपरिमेय संख्या आहे. आता इथं वर्गमुळात 8 आहे म्हणजे पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्येचं वर्गमूळ हे सुद्धा अपरिमेय असतं. आणि इथं जर विचार केला तर या संख्येचं दशांश रूप अखंड आहे पण आवर्ती नाही. म्हणजे कोणता अंक पुन्हा येत नाही म्हणून ही सुद्धा काय आहे अपरिमेय संख्या आहे. एकमेव दुसऱ्या पर्यायामध्ये आवर्ती चिन्ह असल्यामुळे ती संख्या काय आहे तर परिमेय संख्या आहे. काय प्रॉब्लेम होतोय, काही विद्यार्थी कायम अनम्यूट असतात आणि क्लासमध्ये जॉईन असणारे असे काही विद्यार्थी आहेत की जे आपल्या ग्रुपमध्ये नाहीत, परंतु आपल्यापैकीच कोणतरी आपल्या मित्राला रिक्वेस्ट पाठवतं, लिंक पाठवतं, ते विद्यार्थी मला रिक्वेस्ट पाठवतो, परंतु त्या विद्यार्थ्याचं नाव आपल्या ग्रुपमध्ये कुठेही नसतं. त्यामुळे इथून पुढे अशा प्रकारच्या अनोळखी विद्यार्थ्याला मी क्लासमध्ये जॉईन करून घेणार नाही. अजून या ग्रुपमध्ये असे काही विद्यार्थी आहेत की जे ग्रुपमध्ये नाहीत, त्यांना मी हळूहळू रिमूव्ह करतोय क्लासमधून. सर्व ग्रुपमधल्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा सूचना आहे की आपली लिंक आपल्या कुठल्याही मित्रमैत्रिणीला टाकू नका. सर त्यांना ग्रुपमध्ये जॉईन करून घेतो, नंतर त्यांना मी रिक्वेस्ट पाठवतो. त्यासाठी त्या विद्यार्थ्यांची थोडी ओळख, तुमचं जे कोण विद्यार्थी असेल तो पण विद्यार्थी हुशार असावा,
रोजचा रोज क्लास जॉईन करणारा असावा. उडाणटप्पू विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी नको. टाइमपास म्हणून ग्रुपमध्ये कुणीही जॉईन होऊ नका. तुम्ही त्या विद्यार्थ्याला सांगा माझा नंबर द्या आणि सांगा सरांना या नंबरवर तुमचं पूर्ण नाव, शाळेचं पूर्ण नाव, सातारा जिल्हा बाहेरचा जर विद्यार्थी असेल तर शाळेचं नाव, तालुका, जिल्हा सुद्धा माहीत असा आणि त्या विद्यार्थ्याचा एक फोटो आणि त्या विद्यार्थी ज्या येथेच शिकतो ती इयत्ता, एवढ्या 4 गोष्टी मला पुरेशा आहेत. मी विद्यार्थ्याला पुन्हा ग्रुपमध्ये जॉईन करून घेतो. तुम्ही परस्पर लिंक कुठल्याही विद्यार्थ्याला पाठवू नका. आता सकाळी काटे नावाची एक मुलगी आहे, तिची मला 3 वेळा रिक्वेस्ट आली, मी पुन्हा ती डिलीट करत होतो कारण काटे नावाची मुलगी आपल्या ग्रुपमध्ये नाहीच ना. असं परस्पर तुम्ही रिक्वेस्ट लिंक पाठवू नका. माझा नंबर द्या, त्यांना मी जॉईन करून घेतो. ओके. आता तिसऱ्या पर्यायामध्ये कोणती परिमेय संख्या आहे रे? पर्याय क्रमांक 3. कारण तीन. शून्य म्हणजे एक असं लिहू शकतो. म्हणजे शून्य ही परिमेय पूर्णांक आहे. एक हा पूर्णांक आहे आणि छेद हा शून्य नाही. म्हणजे आपली व्याख्या काय आहे? पी छेद क्यू. पी इज इंटिजर, क्यू इज इंटिजर and q is non-zero integer. Then p upon q is called a rational number. अंशातील संख्या परिमेय, छेदातील संख्या परिमेय, छेद शून्य नसेल तर त्या अपूर्णांकाला आपण परिमेय संख्या असं म्हणतो. आता ज्यावेळेस मी बोलतो त्यावेळेस सगळ्यांनी म्यूट असलं पाहिजे. अजून कुणातरी माईक चालू आहे. अशा प्रकारचा नियम विद्यार्थ्याकडून पाळला जात नाहीत. अक्षरा मनोज गाडगे कोण आहे? मी कायम ग्रुप मधून रिमूव्ह करेन. अक्षरा मनोज गाडगे, आपला माईक चालू आहे. कसं होतं, आपल्याला नियम सांगण्यामध्ये आपला जास्त वेळ जाऊ नये. साधं सेन्स आपल्याला पाहिजे की म्यूट आणि अनम्यूट, माईक चालू आणि माईक बंद. आता बघा सगळ्यांचं माईक बंद आहे. मी बोलत असताना कोणाचाही माईक चालू राहणार नाही याची काळजी आपण घेणं आवश्यक आहे. ओके. आता सर्वांनी नियम पाळला पहा. हा, आता या नियमानुसार बघा आता शून्य ही काय आहे तर परिमेय संख्या आहे. तुम्हाला बोलायच्या वेळेस त्यावेळेस फक्त माईक चालू करा. ओके. आता चौथ्या प्रश्नाचं उत्तर सांगा. कोणती परिमेय संख्या आहे? बरोबर. पाचव्याचं सांगा. कारण सर 0 ही पूर्णांक संख्या आहे आणि 5 ही शून्यतर पूर्णांक संख्या आहे. बरोबर. म्हणून परिमेय. पाचव्याचं सांगितलं तर चौथं झालं. क्रमांक 1. 0.777 डॉट डॉट डॉट. आता ही संख्यामध्ये 7 अंक पुन्हा येतो म्हणून 7च्या डोक्यावर रिकरिंग सिम्बॉल आहे. म्हणजे या संख्येचं दशांश रूप अखंड आहे आणि आवर्ती आहे. नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग फॉर्म स्वरूपातील ही संख्या आहे म्हणून ह्याला आपण परिमेय संख्या असं म्हणतो. बरोबर आहे. चला 6व्याचं सांगा. पर्याय क्रमांक तीन. कारण पूर्ण वर्ग संख्येचं वर्गमूळ हे परिमेय संख्या असतं. ही पूर्ण वर्ग संख्या आहे म्हणून 9चं वर्गमूळ 3. 3 ही परिमेय म्हणून वर्गमुळात 9 ही परिमेय. 7 2. आता एक साधं उदाहरण घेऊया आपण.
आता 2.5 चा वर्ग आपण घेतला तर 25 चा वर्ग 625. आता 2.5 चा वर्ग म्हणजे 2.5 चा 2 वेळा केलेला गुणाकार येणार. मग 25 गुणिले 25 625. आता इथं दशांश नंतर एक अंक आहे, इथं एक आहे, म्हणजे दशांश नंतर 2 अंक असलं पाहिजेत, म्हणजे 6.25 येते बघ. आता जी पूर्ण वर्ग संख्या आहे याच्यामध्ये दशांश नंतर 2 अंक येत आहेत. समजा तुम्हाला हेच असं विचारलं 0.25 चा वर्ग किती, तर तुम्ही काय करणार 0.25 गुणिले 0.25 25 25 गुणाकार 2 625. आपण मागे कितीही झिरो लिहू शकतो. दशांश नंतर 2 अंक, इथं पण 2 अंक, म्हणजे 4 अंक असलं पाहिजे दशांश नंतर, म्हणजे 0.0625. इथं दशांश नंतर किती अंक आहेत 4. म्हणजे एखादी संख्या पूर्ण वर्ग संख्या हे ओळखण्यासाठी दशांश नंतरच्या अंकांची संख्या ही कशी असावी 2 असावी, इथं 4 असावी किंवा 6 असावी. दशांश नंतर जर एकच अंक असेल, 3 अंक असतील किंवा 5 अंक असतील तर ती संख्या कधीही पूर्ण वर्ग संख्या नसते. आता उदाहरणार्थ बघा, हे जो 7वा प्रश्न आहे याच्यामध्ये इथं 122.5 आहे, म्हणजे दशांश चिन्हानंतर एकच अंक आहे, म्हणजे ही पूर्ण वर्ग संख्या नाही. आणि पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्येचं वर्गमूळ अपरिमेय असतं. आता इथं दशांश नंतर 3 अंक आहेत, तिथं थांबूया. आता 3 आहेत, 3 आहेत म्हणजे ही सुद्धा काय असणार पूर्ण वर्ग नसणार. इथं दशांश नंतर 5 आहेत, म्हणजे ही सुद्धा पूर्ण वर्ग संख्या नसणार. मग आता एकमेव हा ड्रॉप झाला, हा ड्रॉप झाला, हा ड्रॉप झाला, म्हणजे उरलं 12.25. आता 12.25 आपण 1225 घेतलं. आता एकक आणि दशक स्थानची जी 2 अंकी संख्या आहे तो 5 चा वर्ग आहे, आणि हा जो 12 आहे तो 3 आणि 4 चा गुणाकार आहे. ह्यातलं 3 जर घेतलं तर हा 35 चा वर्ग येतोय का नाही बघा. आपण तुम्ही जर 35 गुणिले 35 केलं तर 5 5 25 2 5 3 15 2 17 0 3 5 15 1 3 3 9 1 10 5 7 5 12 चला 1 2 1, म्हणजे 35 चा वर्ग 1225 येतोय बघा. 35 चा वर्ग काय येतोय 1225. आता हे जर उलट लिहिलं तर 1225 चं वर्गमूळ काय येणार 35 येणार. मग आता मला सांगा 3.5 चा वर्ग किती येईल रे, तर 12.25. याच्या उलट 12.25 चं वर्गमूळ किती येणार 3.5. मग इथं 12.25 चं वर्गमूळ आणि हेच उत्तर येते 3.5. आणि 12.25 म्हणजे या ठिकाणी याचं वर्गमूळ 3.5 आहे, आणि 3.5 च्या पुढे आपण कितीही झिरो लिहू शकतो ना. म्हणजे या ठिकाणी 0 हा अंक पुन्हा येतोय, म्हणजे या ठिकाणी ही काय आहे तर परिमेय संख्या आहे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. समजलं का सर्वांना? ज्या संख्येचे वर्गमूळ काढता येतं त्या संख्येला काय म्हणतात परिमेय संख्या असं म्हणतात. 8व्याचं सांगा आता. पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. क्रमांक 23 23 23 म्हणजे 23 2 अंकी संख्येचा गट पुन्हा येतोय, त्यामुळे 23 टक्क्यावर आवर्ती चिन्ह आहे. आवर्ती चिन्ह. ही संख्या अखंड असते आणि आवर्ती असते, त्या संख्येला परिमेय संख्या असे म्हणतात. प्रश्न 9 सांगा. पर्याय क्रमांक 2.
मगाशी सांगितलं दशांशानंतर 3 अंक असते. किती वर्ग संख्या नसते, त्यामुळं पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्येचं वर्गमूळ अपरिमेय. इथं दशांश नंतर 5 अंक आहेत, म्हणजे ही वर्ग संख्या नाही. दशांश नंतर एकच अंक आहे, वर्ग संख्या नाही. फक्त इथं दशांश नंतर 2 अंक आहेत, म्हणजे ही वर्ग संख्या असू शकते. आता हा कोणाचा वर्ग आहे हे आपण शोधूया. आता शेवटी 25 आहे, म्हणजे इथं 5 आलं एकक स्थानी. आता 156 कुठल्या क्रमवार संख्यांचा गुणाकार येईल रे? समजा 13 गुणिले 14 येऊ शकतं. 4 त्रिक 12, एकक स्थानी 6 आलं पाहिजे, नाही येत. 14 गुणिले 15 येऊ शकतं, नाही येत. 15 गुणिले 16 नाही येत. 16 गुणिले 17 बघा आता. ते 16 गुणिले 17 येत असेल, चेक करायला. सर हा नाही येत. 12 गुणिले 13 येतंय. 12 गुणिले 13 बरं बघूया. 13 दोन्ही 26, हातचा 2, सर 13 एके 13, 14 5 बरोबर आहे. मग ह्यातली छोटी संख्या घ्यायची ना. 125 चा वर्ग येतोय म्हणजे हो सर. हो सर. 156.25 आहे. मग दशांश नाही तर 12.5 येणार. म्हणजे याचं वर्गमूळ किती येतंय? 12.5. 12.5. आणि 12.5 ही काय आहे? परिमेय संख्या आहे. परिमेय संख्या. कारण ही संख्या आपण 125 चे 100 अशी लिहू शकतो नाही रे. नाही 125 चे 100 नाही, 125 चे 10. 10. हा, म्हणून ही परिमेय संख्या आहे. सर 10व्या प्रश्न प्रश्नाचा पोल घ्या की. अरे पोलला काय होतंय, जास्त वेळ जातोय रे, त्यामुळे मला पोल घेऊ वाटतो ना, पण आपल्याला आता 150 विद्यार्थी जॉईन आहेत. सर अर्धा मिनिटच घे. एखादा अवघड गणित असल्यावर पोल घेऊया. आता मला वाटतंय हे सोपं आहे का अवघड आहे? सोपंच आहे की रे. सोपं आहे. सोपंच आहे. काय अवघड गणित आलं की पोल घेतो. सांगा ह्याचं सर उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक हा. सर 27. 125 चा वर्ग आहे का रे? नाही. 5 चा घन आहे, वर्ग नाही. 24 पण घन आहे, वर्ग नाही. आणि 216 चा घन आहे, वर्ग नाही. आणि पूर्ण वर्ग असणारी संख्येची वर्गमूळ परिमेय संख्या असतात. आता 729 कोणाचा वर्ग आहे रे? 27. हा? 27 आहे. 27 चा वर्ग म्हणजे 729 वर्गमूळ किती येणार? 27. आणि 27 ही परिमेय संख्या आहे. हा, आता या 11व्या गणिताचा पोल घेतो, कोणी उत्तर देऊ नका. एक अर्ध्या मिनिटाचा पोल होतो. उत्तर. काय उत्तर आहे? आणि पोल लावताना बोलायचं नाही. अर्धा मिनिट वेळ आहे फक्त. ABCD, पहिल्याला ए म्हणा, दुसऱ्याला बी, तिसऱ्याला सी, चौथ्याला डी. योग्य ABCD पैकी ऑप्शन निवडा.
ओके. 145 पैकी 90 विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर सबमिट केलेले आहेत. आता याच्यातील 7 विद्यार्थ्यांनी ए ऑप्शन निवडला, 27 विद्यार्थ्यांनी बी ऑप्शन निवडला, 19 विद्यार्थ्यांनी सी ऑप्शन निवडला आणि 37 विद्यार्थ्यांनी डी ऑप्शन निवडला आणि 56 विद्यार्थ्यांनी उत्तर सबमिट केलेलं नव्हतं. आता याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 27 विद्यार्थ्यांची उत्तर बरोबर आहेत. आता एकदा नाव वाचतो मी. सूरज डेंबरे, शिवांजली गायकवाड, आदित्य थोरात, साई खाडे, शिवांगी कोळे, साई फडतरे, भक्ती संतोष शेंडे, अमे अलेकरी, संस्कृती नलवडे, किशोर घाडगे. किशोर घाडगे ना असं ईमेल मध्ये नाव का टाकले मला समजत नाही. नाव, आडनाव आणि रोल नंबर आणि शाळेचं गाव या गोष्टी पाहिजेत. अनुजा शेंडे, गणेश काटकर, आदिती इंगळे, मिताली भोसले, प्रणव भोसले, प्रताप मोरे, कादंबरी भोसले, माधवी पाठक, ईशा घनवट, धनश्री दडस, कौशल बिसे. करण नुसतं करण लिहायचं नाही, आडनाव लिहायचं, आपला रोल नंबर लिहायचा. कोण आहे करण? सृष्टी राहुल कदम, साईराज काटे, शुभम नरळे, विराज जगताप आणि ओम सक्का. एवढ्या विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे. 27 विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे 90 पैकी. बघा हे उत्तर बरोबर आहे. आता का ते सांगतो. 3 पूर्ण वर्ग नाही आणि पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्येचे वर्गमूळ अपरिमेय असतात. आता 3/0 मध्ये छेदात 0 आहे. छेद 0 तर असावा लागतो तर ती परिमेय संख्या होते. ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे. आणि इथं जर 3 एके 3 आणि 3 दोन्ही 6 केलं तर अतिसंक्षिप्त रूप 2 येते आणि 2चं वर्गमूळ ही सुद्धा काय आहे तर अपरिमेय संख्या आहे. म्हणजे पहिला, तिसरा आणि चौथा ऑप्शन अपरिमेय आहे. आणि इथं वर्गमुळात 3 भागिले वर्गमुळात 3 जर केलं तर अंशातील आणि छेदातील संख्या सारखी असल्यामुळं अतिसंक्षिप्त रूप 1 येते आणि 1 ही काय आहे परिमेय संख्या आहे. म्हणून तुम्ही बी ऑप्शन निवडायला पाहिजे होता. बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचं 90 मधील फक्त 27 तशी 145 ग्रुपला आहेत आता. म्हणजे 145 मधल्या फक्त 27 विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे. म्हणजे किती विद्यार्थ्यांना उत्तर देता आलं नाही सांगा पण? 118. मग परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या ही संकल्पना अजून तुमची 118 विद्यार्थ्यांची स्पष्ट झाली नाही असा अर्थ याचा होतो. पोल घेतल्यावर अंदाज येतोय खरं, पण पोलला थोडा वेळ जास्त जातोय. मला काल रिक्वेस्ट पण कोणतरी केली सर पोल घ्या, परंतु पोल घेण्यामुळे वेळ जास्त जातोय. हीच अडचण आहे, बाकी काय नाही. असू दे 1-2 पोल घेऊया म्हणजे तुम्हाला पण अंदाज येईल. आता बी, पुढीलपैकी अपरिमेय संख्येचा अचूक पर्याय निवडा. आता 30 सेकंद वेळ देतो, उत्तर कुणीही सांगू नका. ओके, 145 पैकी 112 विद्यार्थ्यांनी उत्तर सबमिट केलं. ए ऑप्शन 23 विद्यार्थ्यांनी निवडला, बी ऑप्शन 50 विद्यार्थ्यांनी निवडला, सी ऑप्शन 27 आणि डी ऑप्शन 12 आणि 34 विद्यार्थ्यांनी उत्तर सबमिट केलेलं नव्हतं. आता मी नाव वाचत नाही, वेळ जातोय, पण याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. कारण सांगतो. 125चं घनमूळ तुम्ही जर 5चा घन केला तर 5चा 3 वेळा गुणाकार करायचा. घन म्हणजे 3 वेळा गुणाकार.
पाचा पाचा 25 आणि 25 पाचा किती 125. याचा अर्थ 125 च घनमूळ काय आलं 5 आलं. 5 ही कशी आहे परिमेय संख्या आहे. काय आहे परिमेय संख्या आहे. अरे मी काय बोलतोय आवाज येतोय ना. हो सर. आता प्रश्न गीता असेल 15,625 ही पूर्ण वर्ग संख्या आहे का. आता एकक स्थानी 5 म्हणजे 5 5 एके 5 5 दोन्ही 10 5 5 25. पुन्हा 5 न जातोय का बघूया. 5 30 5 दोन्ही 10 5 5 25. पुन्हा 5 न जातोय का बघूया. 5 गुणिले 5 गुणिले 5 5 एके 5 5 दोन्ही 10 5 5 25. आणि मग तिथं 5 च त्रिकोण झालं आणि 125 तर 5 चा घन आहेच. म्हणजे एकंदरीत 5 गुणिले 5 गुणिले 5 आणि 125 हा 5 चा घन आहे. 5 चा 5 25 आणि 25 5 26. म्हणजे 5 त्रिकुटाचे 2 गट होत आहेत. याचा अर्थ 15,625 च घनमूळ काय आलं. ह्या त्रिकुटातलं एक 5 घ्या आणि या त्रिकुटातलं एक 5 घ्या. म्हणजे 5 5 काय येते 25. या संख्येचं घनमूळ 25 आणि 25 ही काय आहे मग परिमेय संख्या आहे. आता हे जर घेतलं 3,375 तर आता ह्याला बघा एकक स्थानी 5 आहे म्हणल्यावर 5 न भाग होते. 5 7 30 5 7 35 5 5 25. पुन्हा 5 न जर घेतलं तर 5 एके 5 5 3 15 5 5 5 काहीतरी चुकलंय का रे. नाही सर 15चा घन आहे. एकच 3 न हे करूया मग. पण 5 न पण यायलाच पाहिजे ना. 5 30 5 7 35 5 5 25 5 एके 5 5 15 आणि 5 5 25. पुन्हा 5 न 5 गुणिले 5 गुणिले 5 5 दोन्ही 10 5 7 35 बरोबर. आणि मग शेवटी 27 हा कोणाचा घन आहे 3 चा. म्हणजे इथं 3 चा 3 वेळा आपण गुणाकार केला तरी चालतोय. 3,375 च घनमूळ काढताना ह्या 5 त्रिकोणातलं एक 5 आणि या 3 च्या त्रिकोणातलं एक 3 असं 15 येते. आणि 15 ही काय आहे परिमेय संख्या आहे. म्हणजे ही परिमेय संख्या आली. ही सुद्धा परिमेय आली आणि चौथी सुद्धा काय आली परिमेय संख्या आली. आता 25 कोणाचा घन आहे का रे नाही. त्यामुळे 25 चं घनमूळ काय अपरिमेय संख्या. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक किती 2. दोन गणिते घेऊया आणि बस करूया. आता मला वाटतं दुसरा पर्याय झाला ना. नाही पहिलाच झाला ना. आता दुसऱ्याच उत्तर सांगा आता पोल नको फास्ट मध्ये पर्याय सांगा. क्रमांक 4. कारण काय तर ह्या डोक्यावर आवर्ती चिन्ह आहे म्हणजे ही परिमेय आहे. याच्या डोक्यावर आवर्ती चिन्ह आहे म्हणजे ही सुद्धा परिमेय आहे. आता ही संख्या बघा 1.10 2 हा अंक पुन्हा पुन्हा येतो म्हणजे 2 च्या डोक्यावर आवर्ती चिन्ह आहे म्हणजे ही सुद्धा परिमेय आहे. तसं इथं दशांश नंतर कोणताही अंक पुन्हा पुन्हा येत नाही किंवा काही ठराविक अंकांचा गट पुन्हा पुन्हा येत नाही. म्हणून ही संख्या अखंड आहे आणि आवर्ती नाही. म्हणून ही अपरिमेय आहे. आणि शेवटचं सांगा लास्ट तुम्हाला मीट करतो अनमिट करतो. हा सांगा लास्ट. पर्याय क्रमांक 3.
चारच्या डोक्यावर आवर्ती चिन्ह आहे. म्हणजे ही सुद्धा प्रश्न आहे. आता इथं आवर्ती चिन्ह आहे 14.4 आणि त्याचं वर्गमूळ. आता दशांश नंतर एक आहे आहे वर्ग नसणाऱ्या संख्येचं वर्गमूळ अपरिमेय असतं. म्हणून तिसरा ऑप्शन अपरिमेय संख्या. चालेल. तुम्हाला परिमेय आणि अपरिमेय सर्वांना समजलं?